नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी या मोबाईलमुळे आली आहे। आजकाल तर मुलांना खालील प्रकारे मार्क मिळतात: 98.4, 99.4, 99.6, 100%। आम्हाला तर फक्त निकालाच्या आधी असा तापच यायचा। प्रेमात पैशालाच महत्त्व असतं, म्हणून तर मुलींच्या स्वप्नात राजकुमार येतो। कधी MIDCचा कामगार स्वप्नात आलाय का या मुलींच्या? मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, कोविडवर कोणता काढा आहे का हो? त्यांनी सांगितले, हो आहे की, 3-4 आठवडे घरातच काढा, घरच्यांसाठी वेळ काढा, आडीनडीपुरतीच बँकेतून कॅश काढा आणि व्यायाम म्हणून दिवसातून 2 वेळा कंबर वाकून घरातील केर काढा। लोकांना टोप्या घाला, उन्हाळा आहे, पुण्य लाभेल। भगवान का दिया सब कुछ है, घर, गाड़ी, बंगला, बस रखा किधर है ये पता नहीं। एक बाई देवाला विचारते, देवा, स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो, तुम्हाला एक देव दिलेला आहे, नवरदेव। काय त्रास द्यायचा आहे तो त्यालाच द्या, मला त्रास देऊ नका। लहानपणीची अफवा, बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार। जाम घाबरायचो तेव्हा, आता वाटतंय दगड मारला असता तर बरं झालं असतं। लहानपणी शाळेत 30, 60, 90 पायथागोरसचे प्रमेय शिकलो। नंतर मित्राने त्याचा वापर कुठे करायचा ते शिकवलं। आपण हुशार आहोत हे सिद्ध नाही करता आलं तरी चालेल, पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे। मनाने चांगले बना, थोबाडासाठी स्नॅपचॅट आहेच की। संता, काय झालं, असा का बसला आहे? बनता, जीवनात अशा पॉइंटवर आलोय की समजतच नाही आहे, पोरगी पटू का आंटी? मुलगी दुकानदाराला, काका, असं व्हॅलेंटाईन डे कार्ड आहे का ज्यात लिहिलंय, तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस? दुकानदार, हो आहे की। मुलगी, बर, मग 5 द्या। निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे काय रे? उत्तर, कढीपत्ता। कोणतीही भाजी बनवण्याच्या आधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात। कधी कधी वाटतं जग सोडून मोकळं व्हावं, पण त्यातील पाणी सांडेल म्हणून जग सोडला नाही। तुम्हाला काय वाटलं? एक काठावर आलेला प्रेमवीर, जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही, जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेटवरून बस नाही। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला आपले हे भन्नाट विनोद? नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। आणि
आपल्या रविवारच्या कथेचा एपिसोड ऐकायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.